तुकारामजी मंगल भिशे यांचं देखील आगमन झालेलं या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आणि सन्मान करतील पंढरी भिशे। या बरोबरच या व्यासपीठाला लावलेले आणखी एक मान्यवर नितीन महादू भिशे यांचं देखील स्वागत होणार आहे। नामदेव ना या बरोबरच नामदेव मल्हारी भिशे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करतील पंढरी भिशे। मला वाटतं या षटकातला महेश आणि नितीन चोल हे दोन फलंदाज मैदानावर या दरम्यान पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण झाली, सॉरी निर्धाव पुढचा चेंडू। यावेळी मात्र चेंडू कव्हर मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एक धाव पूर्ण केली। दोन चेंडू नक्कीच दोन चेंडू, पहिला चेंडू निर्धाव आणि या चेंडूवर एक धाव। येस, धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या होते एक। गोलंदाजी मार्कवर आहे तानाजी। येस, भगवा चषकामधला संध्याकाळच्या सत्रातला द्वितीय फेरीतला पहिला सामना। यावेळी कनेक्शन चांगलं होतं, ऑन साइडला चेंडूला स्टीअर केलाय, चेंडू जातो कॉर्नरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण केली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच होणार नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल इथे दोन्ही फलंदाजांना आणि धाव फलक पुढे सरकतं। धावसंख्या होते 2 बिनबाद 2। महेश आणि नितीन चोल ही जोडी आहे साबगाव संघाची, सलामीची जोडी। यस, तानाजी फिर से एक बार तैयार। यस, नितीन आणि महेश आणि यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्नाला 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते 4 बिनबाद 4। साबगाव संघ एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कोल्ठन संघासमोर। यस, इस बार गेंद को बहुत ही बढ़िया खेला है, मिड ऑन के सर के ऊपर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। व्हाट अ मैजिकल स्ट्रोक डीजे। यहां तक कि स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 8 रन बिना किसी नुकसान के। साबगांव महेश और नितिन बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। पहली ओवर मैंडेटरी पावर प्ले का ओवर चल रहा है। एक बार तानाजी, ओहो, इस बार गेंद को कनेक्ट करने का प्रयास था लेकिन असफल और एक डॉट गेंद डालने में सफलता मिली तानाजी को और इसके साथ इस ओवर का पतन होता हुआ पहले ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा 8 रन बिना किसी नुकसान के। साबगांव टीम सुनते एक और सुमधुर गीत डीजे। नक्कीच डीजे सुरेख गाणं आम्हाला ऐकवता आहात तुम्ही। आम्हाला पुन्हा एकदा धर्मवीर दिघे साहेबांचं गाणं ऐकायचंय। यापुढे तुम्हाला संधी मिळाली तर नक्कीच ते गाणं सर्च करून ठेवा। दीपक अगले गेंदबाज अपनी गेंदबाजी मार्क के ओर जाते हुए और सामना करेंगे नितिन। यहां तक कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, अब तक 8 रन आ चुके हैं पहली ओवर में और बहुत ही बढ़िया दोनों छोर से। दीपक तैयार अपने गेंदबाजी मार्क पर अपना रनअप शुरू करेंगे। राइट आर्म ऑफ द विकेट और सामना करने के लिए तैयार नितिन। बहुत ही बढ़िया फील्डिंग सजाई है कोल्ठन टीम ने। रेस्ट्रिक्शन के बाद फील्ड को बहुत ही बढ़िया सजाते हुए कप्तान कोल्ठन टीम के फिर से शुरू होगा मैच। दूसरी ओवर की पहली गेंद डालने के लिए तैयार दीपक।
सामना करेंगे नितिन। इस बार गेंद को कनेक्ट करने का प्रयास, हवा में जाती हुई गेंद, वहां पे फील्डर तैनात, 2 बाउंस के बाद गेंद को फील्ड किया और वापस भेज दिया गेंदबाज के पास। तब तक दोनों बल्लेबाज 1 रन पूरा किया और इस 1 रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के। प्लीज दोन्ही संघांनी सहकार्य करा, जास्त टीम मीटिंग्स करू नका, वेळ घालू नका, अजून बरेच सामने खेळायचे आहेत। 5 मिनिटांचा अवधी एका ओव्हरसाठी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। येस दीपक, ओहो यावेळी इनसाइड एज एंड आउट, व्हाट अ कॅच। सुरेख गाना आम्हाला ऐकवलं, धन्यवाद मनीष। अगले बल्लेबाज साबगांव टीम की ओर से पहले विकेट के पतन के बाद रमेश विषय आपण कमेंट्री बॉक्स से संपर्क साधायचे। रमेश विषय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, सॉरी आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे। पहिला गडी बाद झाला साबगाव संघाचा 9 धावांवर आणि नवीन बल्लेबाज नवीन फलंदाज जातोय मनीष। यावेळी मात्र चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये, 1 धाव पूर्ण केली। यावेळी मात्र सुरेख फलंदाजी होती आणि या चेंडूवर धावा किती आले पंच प्लीज सांगा जरा आम्हाला। 2 धावा, येस धाव संख्या होते 11 धावा। पुढचा चेंडू, यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय आमच्या लांब स्टॉपच्या दिशेला, किती धावा मिळतील? 4 धावा। मित्रांनो धावा कशाही का येत ना, पण धावा येणं गरजेचं आहे आणि त्या 4 धावा। येस पुन्हा एकदा तयार दीपक, या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आणि एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश। 22च्या रूपाने 4 धावा मिळाल्या साबगाव संघाला आणि 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकलं। 15 धावा धावफलकावर लागत, 15 धावा त्या साबगाव संघाच्या। दुसरं षटक सुरू आहे, नक्कीच सामना साबगाव विपक्ष कोलठण, मुरबाड विपक्ष शहापूर असा सामना। पुढचा चेंडू, यावेळी मात्र हा पर तो फायदा उठू शकला नाही, चेंडूचं कनेक्शन झालं नाही आणि परिणामी एक डॉट चेंडू टाकण्याचा यश, एक निर्धाव चेंडू पडतोय। नक्कीच रमेशजी विषय आमच्या व्यासपीठावर विराजमान आहेत। मी अशोकजी विषय यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे। याबरोबर आमच्या यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक निर्धाव चेंडू, लगातार 2 निर्धाव चेंडू बरोबर हे षटक संपतं आणि या षटकांची धाव संख्या आहे 15, 1 बाद 15 डीजे।
आमचे प्रेरणास्थान सन्मान्य राजूभाऊ विषय सदस्य जिल्हा परिषद ठाणे यांचं देखील आगमन झालं आहे। नक्कीच या मंडळाच्या पाठीवर ज्यांचा वरद हस्त आहे ते आमचे सन्मान्य राजूभाऊ विषय, त्यांच्या सोबत मान्यवर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत। अगदी सकाळच्या सत्रापासून हे व्यासपीठ भरलेलं आहे। हे व्यासपीठावरील पाहुणे म्हणजे हे आमची श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती आम्ही जपतो आहोत। इथे नक्कीच जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 या चषकाचा तिसरा दिवस दुपारच्या सत्रातला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतोय। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सापगाव विपक्ष कोलठण आणि या कोलठण संघाने नाणेफेक जिंकत प्रथम सापगाव संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं। आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांमध्ये धाव संख्या आहे 15, एक बाद 15। तिसरं षटक घेऊन येतोय दिनेश। या समोर व्यासपीठाच्या समोर बाउंड्री लाईन वर तिथे बसलेल्या मुलांनी किंवा प्रेक्षकांनी प्लीज थोडं मागे उभे राहा, थोडं मागे या, कारण सामन्यामध्ये आपल्याला अडथळा नको की चेंडू तुमच्या दिशेने आल्यानंतर प्रॉब्लेम नको है। यस, इस ओवर की पहली गेंद बहुत ही बढ़िया खेला है, उसको मिड विकेट जोन में शतरक्षक है वह गेंद को रोकेंगे। फिर से एक बार विकेट कीपर की ओर गेंद आती हुई, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाजों ने 1 रन दौड़कर पूरा किया और इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ स्कोर कार्ड पर रन्स हो गए 16 रन, 1 विकेट के नुकसान पर सापगांव टीम। यहां तक कि तीसरा ओवर चल रहा है। अगली गेंद फेंकने के लिए तैयार दिनेश अपनी गेंदबाजी मार्ग से। इस बार पटकी हुई गेंद जा रही है मिड विकेट जोन, एक्स्ट्रा कवर जोन से ट्रैवल करते हुए बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। इस 4 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर जाकर पहुंचा 20 रन, 1 विकेट की नुकसान पर। रनों की सख्त जरूरत है सापगांव टीम के लिए। संतोष जी विषय अपन व्यासपीठाकडे यायचे। संतोष जी विषय फिर से एक बार बढ़िया और बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन एक डॉट गेंद। आपण यायचे व्यासपीठाकडे, नक्कीच स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर, आपण व्यासपीठाकडे यायचे। यस, मूव टुवर्ड्स मैच। यहां तक कि 3 गेंद 5 रन आते हुए। अगली गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया, आउटसाइड एज और गेंद जाती हुई पॉइंट की ओर, और इस पॉइंट की ओर गेंद जा रही थी, रोका, फेंक दिया फिर से एक बार गेंदबाज की ओर, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए और इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 21 रन। अपने दर्शकों के लिए एसबी मंडप डेकोरेटर्स मुगाव। फिर से एक बार पटकी हुई गेंद अपील होती हुई और एक और विकेट का पतन। यहां स्कोर जाकर पहुंचा 21 रन पर। दूसरा झटका लगता हुआ सापगांव टीम के लिए, मुझे लगता है 21 धावा। नितीन सलामी बल्लेबाज माघारी परततोय। नक्कीच आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट का करू नये, हे मंडप, हे मैदान ज्या पद्धतीने सजवलं गेलं आहे, प्रत्येकालाच खेळायचा मोह व्हावा असे मैदान सजवलं गेलं आहे आमच्या भगव्या चषकामध्ये। या भगव्या पट्टीनं ते एसबी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर संजय विषे। नक्कीच आपल्या लग्नाची ऑर्डर्स असतील, आपल्या क्रिकेट मॅचेसचे ऑर्डर्स असतील किंवा घरगुती कार्यक्रमाचे ऑर्डर्स असतील तर नक्कीच माफक दरात आपली सेवा केली जाईल। कॉन्टॅक्ट नंबर आहे 8308 74 65 61, 8308 74 65 61। आपण संपर्क करून अगदी माफक दरात ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल। एसबी डेकोरेटर्स संजय विषयी। नवीन फलंदाज जातोय मयूर। एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे त्या सापगांव टीमचा, मात्र काहीसा संथ खेळ झालेला आहे। ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 21 धावा। तिसरं षटक सुरू आहे, जवळजवळ 5 चेंडू खेळून झालेले आहेत तिसऱ्या षटकाचे, म्हणजेच एकूण खेळ झालाय 17 चेंडूंचा। 17 चेंडू 21 धावा आणि 2 गडी बाद। सापगांव संघ शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज दिनेश। फिर से एक बार कनेक्शन अच्छा नहीं हुआ, गेंद वही रुकी स्टंप्स के
आसपास ही गेंद थी और विकेट कीपर बहुत ही बढ़िया फील्ड करता हुआ 1 रन मिलेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 22 रन 2 विकेट के नुकसान पर। अब शेष 1 ओवर का खेल बाकी है और 3 ओवर्स की समाप्ति पर स्कोर जाकर पहुंचा 22 रन 3 विकेट्स के नुकसान पर। साबगांव टीम डीजे पीठावर विराजमान संतोष विषय मी पंढरी विषय यांना विनंती करेल की त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। नक्कीच इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होणार आहे या भगव्या चषकामध्ये। येस अंतिम षटक घेऊन येतोय जयेश, जय आहे त्यामध्ये। मित्रांनो असं म्हणतात अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू नियंत्रण ठेवावं लागेल। हे नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे कारण नियंत्रण स्वतःवर नियंत्रण ठेवणारे चांगले कार्य करू शकतात म्हणूनच नियंत्रण महत्वाचा, बॅलन्स महत्वाचा आहे, सेन्सेशन महत्वाचा आहे, सेन्सिबल क्रिकेट महत्वाचा आहे। हे क्रिकेट काय आमचे रमेश शिंदे सर नेहमी सांगत असतात एका चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर 1 धाव सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहणं हे आहे सेन्सिबल क्रिकेट। पुढचा चेंडू फक्त आणि फक्त 22 धावा 2 लगातार डॉट बॉल। हो यावेळी इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू कैसा बॉडी लाईन आणि एक बाईच्या रूपानं 1 धाव मिळेल इथे त्या साबगाव संघाला आणि एका धावेनं धाव संख्या होते 23 धावा 23 रन्स लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स हियर इन द 4th ओव्हर इन प्रोग्रेस। साबगाव टीम only 3 balls remaining from this innings. How far they will go? Now this is 23 runs are not enough, you know that since 3 days we are watching here matches and so below 30 runs are not safe here, so they must cross 30 to 35 runs to be managed to one fighting score here in this match. Yes, tap towards the mid wicket zone. Oh, there is fielder but dropped something that the sunlight, maybe sunlight cause, मला वाटतं सूर्याचा तेज आला असावा आणि दरम्यान धावा पूर्ण किती झाल्या 2 धावा घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं। धावसंख्या झाली ती 25 रन्स। मला वाटतं सूर्यप्रकाश कुठेतरी आड आला, सूर्याचं तेज पडलं आणि या 2 धावा गेल्या त्या साबगाव संघाच्या लकी ड्रॉ सेशन मध्ये। येस मला वाटतं या षटकातला पुढचा चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 25 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारलेली आहे। हो यावेळी सुपर शॉट, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर झोन मधून। हो 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा दरम्यान होतील का? येस पंचांचा निर्णय 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या होते 27 धावा 27 रन्स लॉस ऑफ ओनली 2 विकेट्स। कुठेतरी नाराजी दिसते आम्हाला त्या साबगावच्या डगआउट मध्ये कारण या धावा इनफ नाहीत हे त्यांनाही माहिती आहे। मागची 2-2.5 महिने हे संघ या विविध मैदानावर खेळत आहेत, त्यांना माहिती आहे, अचूक अंदाज आहे किती धावा इनफ असतील। नक्कीच इथे नाराजी आहे कारण असं म्हणू नाही शकत आपण कमी आहेत, मात्र या मैदानावर हे आउटफील्ड पाहता इथे मात्र या धावा नक्कीच कमी आहेत। मागचा सामना पाहिला झेंडा स्पोर्टनं दुसऱ्या षटकाचा स्कोर पार केला 29 धावांचा, यावेळी मात्र अजून आम्ही 29 पर्यंत पोहोचलोही नाही। 28 धावा पुढचा चेंडू। हो पटकी डिलिव्हरी फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, दिस इज वाइड। 1 धाव जोडली जाईल स्कोर कार्डला। धाव संख्या होते 29 लॉस ऑफ 2 विकेट्स। लास्ट बॉल टू बी बोल्ड बाय बॉलर जयेश इन दिस इनिंग्स। शेवटचा चेंडू टाकला जाईल, काय परिणाम येईल 1 2 3 4 की 6। हो यावेळी स्टीअर केला, चेंडू सर्कल मध्ये फील्ड होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि 1च धाव मिळेल आणि या एका धावेने धाव संख्या होते 30-31 धावांचं लक्ष्य आहे ते कोलठण संघाला। मुरबाड विपक्ष शहापूर असा सामना। या पुढचा आवाज ऐकाल सन्माननीय रिकी खाडे सर, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। नक्कीच 30 29 धावांचं आव्हान आहे। 30 धावा बरोबर 30 धावा झाल्या 31चं आव्हान आहे। रिकी खाडे सर प्लीज आपण यायचे, या पुढचं समालोचन या पुढचा आवाज आपण ऐकाल सन्माननीय रिकी खाडे सर।
धन्यवाद सोनावळे सर. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक आणि आजचा तिसरा दिवस. मॅच सुरू आहे साबगाव वर्सेस कोलठण. फर्स्ट इनिंगचा खेळ फर्स्ट हाफ संपलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये साबगाव संघाने धावसंख्या उभारलेली आहे 30 धावा. 31 धावांचा टार्गेट. तुमचा स्कोरर मित्र रोशन नक्की चांगलं स्कोरर रायटिंग या ठिकाणी सुरू आहे. मनपूर्वक त्याचं स्वागत असेल. 31 धावांचं टार्गेट समोर कोलठण संघाच्या. कीच या शहापूर तालुक्यातील दहशत असलेला संघ साबगाव संघ आज मात्र धावा वसूल करण्यात काहीसा अपयशी ठरला. लो स्कोरिंग गेम आहे. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना होईल यात काही शंका नाहीये. चेंडू द्यायचा आहे. यानंतरची मॅच कोणाची आहे? संकेत मॅच कोणाची आहे? पुढची मॅच कोणाची आहे? यानंतर जी मॅच होईल ती वाफे वर्सेस लेनाड. नक्कीच टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. वाफे वर्सेस लेनाड दोन्ही संघाचे कर्णधार. 31 धावांचा टार्गेट. जयेश आणि महेशची सलामीची जोडी. मागच्या सामन्यामध्ये आपण जयेशची बॅटिंग बघितली होती. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 3 चौकार आले होते. 45 धावांची वादळी खेळी या फलंदाजाने केली होती जयेश, द मॅन फ्रॉम कोलठण. आणि स्ट्राईकचा बार सांभाळतोय महेश. नक्कीच साबगाव टीमच्या एका प्लेअरचा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला जर सापडला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचं आहे. नक्कीच आपण सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. लेनाड संघ नक्कीच तयार राहायचा आणि पुढील सामना वाफे संघ. भगवा चषक 2021 इनिंगला स्टार्ट होते. 31 धावांचा टार्गेट असेल. स्ट्राईकचा बार सांभाळतोय फलंदाज महेश ठाकरे. पहिला चेंडू. गोलंदाज चांगला फटका कव्हरच्या दिशेनं 30 यार्ड सर्कल क्रॉस करून चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी नितीन अंदाडी कलेक्ट करतायत. चेंडू 2 धावा मिळतात. खातं उघडलं जात आहे कोलठण संघाचं. 31 धावांचं टार्गेट आहे आणि चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन म्हणतात. चांगली सुरुवात तुम्ही करून दिली तर नक्कीच तुम्ही ध्येयाचा पाठलाग करू शकता. कारण ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. नक्कीच चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आवश्यक असेल. कोलठण संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. साबगाव संघाला गोलंदाज मयूर. साबगाव संघाचा एक अष्टपैलू गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची एज स्लिप मधून थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतो. याला चेंडू सीमा रेषा पार चौकार 4 धावा. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी होतीये. नक्कीच नशिबाचा चौकार एक संजीवनी प्रदान करून देतो या धावफलकाला. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होते 6.
नक्कीच 31 धावांचं टार्गेट आहे आणि ते चेस करताना या ठिकाणी जास्त सुरुवातीची अपेक्षा होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल लॉंग ऑफ आणि मिड विकेट झोन मध्ये 38च्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. उरलेले सर्व खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय सापगाव संघाचं. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका, चांगला ब्लास्ट, मिड ऑलच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. सीमारेषा पार नाही होत परंतु सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते कोलटन संघाकडे. नक्कीच अंडर एस्टिमेट करणं म्हणजे चुकीचं असतं क्रिकेटमध्ये. कारण आम्हाला एक शाहरुख खानचा डायलॉग आठवतोय, नेव्हर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. तुम्ही कोणालाही अंडर एस्टिमेट करू शकत नाही असा संघ कोलटन संघ. चांगली बॅटिंग सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय. पुन्हा एकदा महेश उलटा चेंडू दिशा देतोय, इरादे स्पष्ट करतोय, चेंडू फायनल झोन मध्ये येतोय सीमारेषे पार चौकार. क्या बात है. प्रदर्शन या ठिकाणी कोलटन संघाकडनं होत आहे. महेश आपल्या बॅट मधनं आग ओकतोय. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 31 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करताना ज्या स्टार्टची आवश्यकता होती ती स्टार्ट महेश आपल्या संघाला देतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर या ठिकाणी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल, कोणती चूक करत नाही. उत्कृष्ट झेल, पहिला धक्का बसतोय कोलटन संघाला. महेश बॅक टू द बॉल. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. ये खेल है यार, इसे खेलना जरूरी है. उत्कृष्ट खेळी या ठिकाणी संपुष्टात येतोय परंतु आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या समीप नेण्याचं कार्य महेशने केलं. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटिंग मधनं. पहिलं षटक सुरू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या होती आहे 12 धावा. एक मातब्बर संघ सापगाव संघ, त्या समोर नव्या ताकदीनं आत्मविश्वासानं खेळतोय कोलटन संघ. अतिशय दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. गोलंदाजी सुरेख केली, आता मात्र बॅटिंग मध्ये करामत दाखवतोय. जर सापगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा मयूर. थोडंसं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना. दरम्यान स्ट्राईक सांभाळतोय जयेश, द मॅन फ्रॉम कोलटन. उत्कृष्ट चेंडू. आता मात्र बॅट्समनच्या नक्कीच पायाला ब्रश करून चेंडू जातोय. धाव नाहीये. हे षटक संपताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. नक्कीच 31 धावांचं टार्गेट असेल ते कोलटन संघासमोर. अतिशय दर्जेदार स्टार्ट करून देतोय महेश माघारी परतल्यानंतर. आता मात्र जयेश आणि तानाजीची ही जोडी नक्कीच पहिलं 13 परी नेण्याचा प्रयत्न असेल. टार्गेट समोर 31 धावांचा आहे. नक्कीच चांगला प्रयत्न, कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करणार आहे. प्रत्येक सामना इम्पॉर्टंट, प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट. डू ऑर डायच गेम, नॉकआउट सामने, भगवा चषक हेच वैशिष्ट्य. उत्कृष्ट मैदान, उत्कृष्ट व्यासपीठ, उत्कृष्ट समालोचन कक्ष, उत्कृष्ट अंपायरिंग, उत्कृष्ट संगीत संयोजन, सर्व आघाड्यांवर हे वैभव, ही उंची दाखवतोय भगवा चषक 2021. प्रेरणास्थान आदरणीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी विचे साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. सहकार्य लाभतंय जाणता राजा क्रीडा मंडळ मुगावचं. सामना सुरू आहे सापगाव वर्सेस कोलटन संघ. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सापगाव संघाचा अतुलला अतुलनीय कामगिरी करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. दुसरं षटक, पहिला चेंडू, सामना. लेट्स प्ले. स्ट्राईकचा भार सांभाळतोय तानाजी. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट नक्कीच बॅट्समनच्या पायाला ब्रश करून चेंडू यष्टिरक्षक महेशच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू. या ठिकाणी राजेंद्रजी विषय आणि रामचंद्र काका विषय यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण स्थानापन्न होण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे की आपलं स्वागत असेल. नक्कीच बॅटची एज. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फलंदाज बाद घोषित केलाय पंचांनी.
31 धावांचा टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय गोलंदाज अतुल. नवीन फलंदाज सागर. नक्कीच लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करून आलो की कभी हार नहीं होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर साबगाव संघाला. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये पूर्ण आहे. गोलंदाजी करतोय अतुल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि 1 विकेट. या प्रकारे गोलंदाजी जर केली तर मात्र कमबॅक करू शकतोय साबगाव संघ. चांगली फील्ड रिस्ट्रिक्शन सजलेली आहे. नक्कीच कव्हर स्वीपर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्लिप मध्ये लेग स्लिप मध्ये खेळाडू. चांगल्या प्रकारचं फील्ड रिस्ट्रिक्शन. पुढचा चेंडू ओ ठिकाणी बॅक फुट जाऊन पंच केला. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगल धाव संख्या वाढती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. दरम्यान फलंदाज धावबाद रनआउट. प्रयत्न परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षक महेश चतुराई दाखवतोय आणि नक्कीच चांगल्या प्रकारची फिल्डिंग बघायला मिळते साबगाव संघाकडनं. दरम्यान सागरला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाज रोशन. स्ट्राईक सांभाळतोय जय. संपूर्ण जबाबदारी आता मात्र जयच्या खांद्यावर असेल. चांगला फटका. चेंडू कव्हर झोन मध्ये भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. हो नक्कीच डाव्याष्टीचा खूप बाहेरचा चेंडू वाईड घोषित केला पंचानं. नक्कीच एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. नक्कीच आपली लाईन आणि लेंथ सांभाळावी लागेल गोलंदाजाला कारण धावसंख्या कमी आहे. 30 धावा आणि 31 धावांचा टार्गेट आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे. ती धावा वाचवावी लागेल. विकेट मिळवावी लागतील साबगाव संघाला. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह खेळ. कव्हरच्या दिशेने ढकलवून दिले चेंडू. एक धाव पूर्ण होतेच. थोडंसं फिल्डिंग मध्ये मिस्टेक होतीये. नक्कीच प्रयत्न होता. मिस्टेक्स आर प्रूफ यू आर ट्राईंग. नक्कीच चुका तुम्ही करत असता परंतु तुम्ही प्रयत्न करतात याचा त्या पुरावा असतात. नक्कीच परंतु एक एक चूक खूप महागडी पडत असते कारण धावा तुमच्याकडे कमी आहेत. त्या वाचवाव्या लागतील. 31 धावांचं टार्गेट आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय जयेश. नक्कीच जबाबदारीनं खेळ करतोय. धावसंख्या धावफलकावर आहे 19 धावा. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील यावेळेस बॅटची एज घेऊन थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे. नक्की चूक होतीये. वाऱ्याच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषे. कृपया स्वयंसेवक पंचांना पाणी घ्यायचंय. दोन षटकाच्या समुद्रात धावसंख्या होती 23. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सोपं सहज आव्हान आहे पण क्रिकेटचा इतिहास सांगतो की तुम्ही प्रेडिक्शन करू शकत नाहीये. काही होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबल या शब्दाचाच
अर्थ दडलाय. आय एम पॉसिबल, मी करू शकतो. नक्कीच गोलंदाजीमध्ये ती धार आणावी लागेल सापगाव संघाला. आणि कोलटन संघासाठी महत्वाचं वैशिष्ट्य की जयेश अजूनही मैदानात आहे हे प्लस पॉइंट असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये तब्बल 45 धावांची वादळी खेळी या फलंदाजानं खेळली होती. तब्बल 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटिंग मधून आपण बघितले होते. आता मात्र या सामन्यामध्ये अतिशय डिफेन्सिव्ह खेळ करतोय. त्याला माहिती आहे मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण जिंकणं गरजेचं आहे. जो जीता वही सिकंदर. तुम्हाला दुनिया प्रयत्न बघत नाहीये, दुनिया रिझल्ट बघते. रिझल्ट देणं गरजेचं, जिंकणं गरजेचं असेल. दोन्ही संघ विजयाच्या ईर्षेसाठी खेळतायत. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मनीष. सामना करतोय फलंदाज जयेश, कोलटन संघाचा सलामीचा फलंदाज. जयेश, मनीष, सेन्सिबल अलॉंग द कार्पेट. चेंडू कॉर्नर झोन मध्ये चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्या बात आहे. लाजवाब क्रिकेटचा क्लास दाखवतोय जयेश. जबाबदारीने खेळ करतोय, रिस्पॉन्सिबिलिटी दाखवतोय. 6 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडूंमध्ये. नेनू खेळाडूंना सूचना आहे की आपण खेळपट्टीवरून धावू नका, कृपया सहकार्य करा. 11 चेंडू आणि 6 धावा. आव्हान खूपच सोपं आहे. आता मात्र काही चमत्कारच तारू शकतो सापगाव संघाला. विकेट्स मिळवाव्या लागतील, दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. 15 ते 20 पावलांचा रणप घेऊन गोलंदाज मनीष. चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगली हाईट. डाव्या हाताने गोलंदाजी. क्या बात आहे. नजाकत, क्लास. नक्कीच या खेळाडूकडे बघून आम्हाला आठवतोय अजिंक्य रहाणे. सिंगल धाव मिळते. आम्हाला आठवतो विराट कोहली. जबाबदारीनं क्रिकेट सुरू आहे. आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे न्यायचं आहे, क्षितिजा पलीकडे न्यायचे. ती जिद्द या खेळाडूच्या मनामध्ये दिसतीये. अतिशय सेन्सिबल, कुठलाही मोठा फटका खेळत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे जयेश कडनं. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यू मिस. नक्कीच स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सुरेख करतोय. आता मात्र गोलंदाज मनीष. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण या षटकातील. बॅट चेंज घेऊन मिस्टॅम शॉट आहे. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फाईन लेग झोन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा सुद्धा पूर्ण. क्या बात आहे. धावसंख्या होती आहे 29 धावा. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 8 चेंडू मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर कोलटन संघ, सापगाव संघ. नक्कीच दहशत या शहापूर तालुक्यामध्ये क्रिकेटची, पण तो आज मात्र प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत. सेन्सिबल. काय कौतुक करावं तेवढं थोडंच या फलंदाजाचं. लाजवाब क्रिकेटचा क्लास दाखवतो आपल्या बॅट मधनं. सेन्सिबल, डिफेन्सिव्ह, जबाबदारीपूर्ण खेळी. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून, GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व क्रिकेट रसिक या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. दरम्यान चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू. 6 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. आपण सर्व क्रिकेट रसिकांना सूचना करतोय की युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व या क्रिकेटच्या खेळाचा आस्वाद घेत आहेत, परंतु टीव्हीवर सुद्धा केबलच्या माध्यमातून 888 चॅनल डेन केबल नेटवर्क प्रोप्रायटर रमेशजी विशे यांच्या माध्यमातून 888 वर आपण या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकतायत. धन्यवाद रमेशजी विशे साहेब. 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोरचा लेवल 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज महेश. सामना करतोय जयेश. नक्कीच विजयाचा फटका जयेश मारेल का? येणारा चेंडूच ठरवेल. हो, बॅचेस झेलवर जाणं गरजेचं होतं. क्या बात आहे. संपूर्ण प्रेक्षकांच्या तोंडातून एकच आवाज आला की